आपण आजपर्यंत ऐकलंय की तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर रीड द न्यूजपेपर, पण मी ते सांगणार नाही. पण जर आपल्याला न्यूजपेपर वाचण्यात इंटरेस्ट नसेल तर का वाचावा? आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला इंग्लिश बोलायचं शिकायचं तर आहे, पण त्याचसाठी ज्या गोष्टी करायच्या त्या मात्र आपण अवॉइड करत असतो. मी कुठेतरी वाचलं होतं की सगळ्यात बिगेस्ट रिस्क म्हणजे डुईंग नथिंग. ही सगळ्यात मोठी रिस्क आपण घेत असतो की काही नाही करणं, फक्त विचार करत बसणं. त्याशिवाय जर फक्त विचारच करत बस. द ओनली वे टू अचीव ग्रेटनेस इन लाइफ इज टू हॅव पेशन्स, कन्सिस्टन्सी अँड डिसिप्लिन. ट्रू. हेलो देयर, welcome. In this video I am going to share 5 things with you that you can practice every day to improve your English. हो, मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश बोलायची, मला खूप साऱ्या कमेंट्स येत असतात की मॅडम आम्ही प्रयत्न करत आहोत पण इंग्लिश बोलता येत नाही. तर हो, त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी 5 अशा थिंग्स घेऊन आली आहेत. त्या तुम्ही जर रोज केल्या, कन्सिस्टंट राहिले तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. हो का? कारण ह्या मी पर्सनली यूज केलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझंही मराठी मीडियम मधून शिक्षण झालेलं आहे. 10th पर्यंत माझं शिक्षण छोट्याशा गावातनं झालेलं आहे. सो तरी आज माझं इंग्लिश मी चांगलं बोलू शकते. ज्या गोष्टी सुरुवातीला पर्सनली मी केल्या आहेत त्याच आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. आय हॅव सीन देम. दे आर व्हेरी इफेक्टिव्ह टेक्निक्स आणि मलाच नाही तर खूप साऱ्या स्टुडंट्सला यांचा फायदा झालेला आहे. सो लेट्स टॉक अबाउट देम. सो फर्स्ट अँड बेस्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलायचा प्रयत्न करता तर फर्स्ट थिंग तुम्ही सुरुवात करा इंग्लिश कॉन्टेंट बघायचा. म्हणजेच काय, तुम्ही इंग्लिश मूवी बघू शकतात, इंग्लिश वेब सिरीज बघू शकतात, युट्यूबवर वेगवेगळ्या प्रकारचे इंग्लिश व्हिडिओज बघू शकतात. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या रिलेटेड तुम्ही काही इंग्लिश मध्ये बघू शकतात. बघायचं म्हणजे काय, ते तुम्ही बघत आहात, ऐकत आहात, म्हणजे तुमची जी लिसनिंगची प्रॅक्टिस आहे ती होत आहे. आणि कुठलीही भाषा जर आपल्याला शिकायची असेल तर मी आधीपासून सांगत आलेली आहे, तर ती आपण ऐकल्याने शिकू शकतो. आता कुठल्या बघाव्या, तर मला वाटतं आता जवळजवळ आपलं प्राईम मेंबरशिप असतं, नेटफ्लिक्स मेंबरशिप असतं, आणि जरी तुमचं ते नसेल तरी काही हरकत नाही. मी ऑलरेडी सुद्धा मागे एका व्हिडिओमध्ये एक छान अशी सिरीज मी सजेस्ट केली होती, ती युट्यूबवरती अवेलेबल आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. हा व्हिडिओ तो आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. या सिरीज मध्ये स्पेशली असे फ्रेंड्स दाखवले, ते त्यांच्या एका फ्रेंडला इंग्लिश बोलायचं शिकवत आहेत. इंग्लिश त्याची सेकंड लँग्वेज आहे. सो आपल्यासाठी सुद्धा ही खूपच युजफुल आहे. मी सुरुवातीला खूप रिपीट बघितलेली ही सिरीज आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की बघा. माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की नक्की तुम्ही बघा, तुम्हाला इंटरेस्ट येईल आणि तुम्ही खूप काही त्या सिरीज मधून वोकॅब्युलरी, सेंटेन्सेस, फ्रेजेस खूप काही शिकणार आहात. सेकंड वन म्हणजे रीडिंग. आता रीड एनिथिंग. आपण आजपर्यंत ऐकलंय की तुम्हाला जर इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर रीड द न्यूजपेपर, पण मी ते सांगणार नाही. फक्त न्यूजपेपर नाही, हा तुम्हाला जर न्यूजपेपर मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इंग्लिशचा कुठलाही न्यूजपेपर वाचू शकतात. पण जर आपल्याला न्यूजपेपर वाचण्यात इंटरेस्ट नसेल तर का वाचावा? मला मनापासून वाटतं की आजकाल एवढे सोर्सेस आपल्याकडे फ्री मध्ये अवेलेबल आहेत. आपल्याला या इंग्लिश बोलण्यासाठी ना वेगळे क्लास करायची गरज आहे, ना कुठलं काही वेगळी ट्युशनला जायची गरज आहे. आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आरामात इंग्लिश शिकू शकतो. फक्त आपल्याला माहिती पाहिजे की मोबाईलचा यूज कसा करायचा, कुठल्या गोष्टी मोबाईलमध्ये बघायच्या, ते फक्त. सो तुम्ही जर ॲज अ पॅरेंट्स बघत असणार तर तुम्ही सुद्धा मोबाईलचा यूज इंग्लिश शिकण्यासाठी करावा आणि तुमच्या मुलांना सुद्धा ते सांगावं, ही माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. समजा जर तुम्हाला रीडिंग करायचंच असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च जर केलं ना की इंग्लिश रीडिंग फॉर बिगिनर्स, फॉर इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस, अशा पद्धतीने जर तुम्ही सर्च केलं ना तर खूप साऱ्या एकदम ग्रेट अशा वेबसाईट्स येतात. जसे की इंग्लिश क्लब आहे, त्याच्यानंतर सुपर इझी इंग्लिश, अशा भरपूर वेबसाईट येत असतात. त्याच्यावर अगदी आपण रीड करू शकतो. जर तुम्ही 0 पासून सुरुवात करत असणार तरी सुद्धा तुम्ही तिथं रीड करा. त्या रीडिंग मधून तुम्ही छान छान सेंटेन्सेस, वर्ड्स खूप काही शिकणार. सो तुम्हाला बुक सुद्धा परचेस करायची गरज नाहीये किंवा न्यूजपेपर वाचायची गरज नाहीये. आणि हो, जर तुम्हाला न्यूजपेपर मध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की वाचा. न्यूजपेपर मधून सुद्धा नक्कीच बेनिफिट होतो, फक्त पाहिजे आपल्याला इंटरेस्ट. आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला इंग्लिश बोलायचं शिकायचं तर आहे, पण त्याचसाठी ज्या गोष्टी करायच्या त्या मात्र आपण अवॉइड करत असतो.
पण जर आपल्याला इंग्लिश बोलायचं मॅजिक शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या अवॉइड करून चालणार नाहीत. म्हणून आज मी ज्या तुम्हाला टिप्स देते त्या नक्की करून बघा. त्या करण्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा, स्वतःला डिसिप्लिन लावून घ्या आणि बघा 1-2 महिन्यानंतर तुम्हाला खूपच तुमच्यामध्ये चेंजेस जाणवतील. सो हे झालं रीडिंग बद्दल. फर्स्ट आपण बघितलं लिसनिंग, देन रीडिंग. आता आपण बघूया थर्ड स्टेप, ती म्हणजे लर्न 5 words or 5 sentences every day. Learn new words, new sentences, new phrases. आता ह्या तुम्ही सगळ्या कुठून शिकणार तर रीडिंग मार्फत, लिसनिंग मार्फत. खूप सगळ्या अशा वेब सिरीज आहेत ज्या आपण अगदी मोबाईलमध्ये डाउनलोड करून सुद्धा बघू शकतो. त्यासाठी आपल्याला Amazonचं प्राईम मेंबरशिपची गरज नाहीये ना नेटफ्लिक्सची गरज आहे. आपण अगदी इझिली डाउनलोड करून बघू शकतो किंवा युट्यूबवरती तर अवेलेबलच आहेत. तर त्यामध्ये तुम्ही ज्या एखादा नवीन सेंटेन्स जर तुम्ही ऐकलं आणि ते तुम्हाला वाटलं की हे आपण यूज करू शकतो कम्युनिकेशन करताना, तर ते तुम्ही लिहून काढा. म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही रोजचे 5 words आणि 5 sentences शिकू शकतात. आता जेव्हा तुम्ही वेब सिरीज बघत असतात, काहीतरी रीडिंग करत असतात, तेव्हाच तुम्ही ही स्टेप करू शकतात. तेव्हाच तुम्ही एक तुमची स्पेशल मेक युअर ओन डिक्शनरी, तुमची स्वतःची एक डायरी बनवा. त्यामध्ये हे जे वर्ड्स तुम्ही शिकतात ते मिनिंग सोबत लिहा. म्हणजेच कधी तुम्हाला जर गरज भासली किंवा तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही लगेच ते डायरीमध्ये बघू शकतात विथ मिनिंग, राईट? सो इट इज ऑल्सो very simple things. These are the very simple things. We can do it easily. So do it every day. Fourth one is make your own sentences. म्हणजेच काय, आपण आपल्या अवतीभोवती काय बघत आहोत, पूर्ण दिवसभरामध्ये आपण काय काय अनुभव घेतला ते आपण रात्री लिहू शकतो किंवा जेव्हा आपल्याला टाइम भेटला तेव्हा आपण लिहू शकतो. समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असणार तर तुम्ही बसमध्ये थिंक करू शकता इंग्लिशमध्ये, जसे की अरे मला खूप आनंद झाला की मला सीट भेटलं. ओ आय एम सो ग्लॅड दॅट आय गॉट अ सीट. त्याचप्रमाणे जर आपण विंडो जवळ बसलेले असणार, विंडो सीट आपल्याला भेटलेले असेल तर आपण बघू शकतो वाव लुक आउट द विंडो, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू. त्याचप्रमाणे जर बसमध्ये एखादा कपल बसलं असेल आणि आपण आता बसल्या बसल्या ऑब्झर्व करत असतो तर आपण इंग्लिशमध्ये थिंक करू शकतो वाव लुक ॲट दॅट कपल सिटिंग ओव्हर देअर, दे लुक व्हेरी हॅपी, दे आर लाफिंग, मे बी दे आर शेअरिंग जोक्स विथ इच अदर. याप्रमाणे हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. आणि जर तुम्हाला हे सेंटेन्स फॉर्मेशन येत नसेल तर मी आधीच तुम्हाला आता मागच्या व्हिडिओमध्ये एक ॲप शेअर केलं जेमिनाय म्हणून. हा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. जेमिनाय इज व्हेरी युजफुल ॲप्लिकेशन फॉर बिगिनर, इंटरमिडिएट, ॲडव्हान्स, फॉर एव्हरीवन. सो जर तुम्हाला आता एखादं सेंटेन्स बोलायचं असेल ते तुम्हाला व्यवस्थित कन्फर्म नसणार की असं वाटते की काही मिस्टेक येतात, ते तुम्ही जेमिनायला विचारू शकतात, जेमिनाय प्लीज करेक्ट दिस सेंटेन्स, आणि जेमिनाय तुम्हाला लगेच सेकंदात ते सेंटेन्स करेक्ट करून देतं. आहे की नाही सोपं? उगाचच आपण टेन्शन घेत असतो. मी कुठेतरी वाचलं होतं की सगळ्यात बिगेस्ट रिस्क म्हणजे डुईंग नथिंग. ही सगळ्यात मोठी रिस्क आपण घेत असतो की काही नाही करणं, फक्त विचार करत बसणं. त्याशिवाय जर फक्त विचारच करत बसलो, काही नाही केलं तर आपल्याला मॅजिक दिसेल का? नाही. तर त्यासाठी आपल्याला हव्या त्या गोष्टी कराव्याच लागतील. फिफ्थ वन इज रिकॅप युअर डे. आता समजा आपल्याला दिवसभरामध्ये नाही वेळ भेटला इंग्लिशमध्ये लिहायचा, थिंक करायचा, तर आपण संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी 10-15 मिनिटं आपण वेळ काढूच शकतो. आपल्याला जर इंग्लिश शिकायची असेल मनापासून तर आपण एवढी डिसिप्लिन तर स्वतःला लावू शकतो, एवढी हॅबिट तर आपण लावू शकतो की आपल्याला एक आपलं स्वतःचं डायरी, जर्नल तुम्ही काही म्हणू शकता ते बनवायचंय. आणि रिकॅप युअर डे म्हणजे तुम्ही सकाळी केव्हा उठलात, काय काय केलं दिवसभरामधून ते सगळं तुम्ही लिहून काढा. जर तुम्हाला लिहायचा कंटाळा येत असेल तर मनातल्या मनात तुम्ही ते थिंक करू शकतात, आठवू शकतात आणि इंग्लिशमध्ये तुम्ही ते मनातल्या मनात रिकॅप करू शकतात. हे आहे शेवटची गोष्ट. आता लास्ट बट नॉट द लिस्ट ती म्हणजे बोलायची प्रॅक्टिस करणे. आता बोलायची प्रॅक्टिस कुठं करणार तर या आधी सुद्धा मी खूप सारे ॲप सजेस्ट केले आहेत. ते म्हणजे जो स्किल्स ॲप,
सुरुवातीला मी क्लॅपिंगो सुद्धा यूज केलं, त्याच्यानंतर कॅमली तुम्ही यूज करू शकतात. कॅमली आता बिगिनर साठी नाहीये, इंटरमिडिएट साठी ते तुम्ही यूज करू शकतात. त्यामध्ये नेटिव्ह स्पीकर्स आपल्याशी बोलत असतात आणि जोश स्किल्स मध्ये तर आपल्यासारखे लर्नरच आपल्यासोबत इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करत असतात. तर हे बघा, हे सगळे ऍप्लिकेशनचे काहीतरी चार्जेस तर आहेतच आणि आपल्याला जर काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला थोडंफार इन्व्हेस्ट तर करावंच लागतं. सो दीज आर द टिप्स. आर यू गोइंग टू डुईंग देम? लेट मी नो इन द कॉमेंट. तुम्ही त्या करणार आहात की नाही ते मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा, कारण सगळ्या टिप्स खूपच युजफुल होत्या. मला माहिती आहे तुम्हाला यामधून नक्कीच बेनिफिट भेटेल. आणि हो, या व्हिडिओला लाईक शेअर करायचं विसरू नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मराठी थ्रू इंग्लिश शिकत असतो. थँक्यू.